मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर आहेत। फडणवीसांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर सभा पार पडणार आहे, तर परभणीत फडणवीसांच्या हस्ते कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप आमदार नाराज असल्याचं कळतंय। आमदारांनी थेट गृहमंत्री अमित शहांकडे अजितदादांची तक्रार केली। अजित पवार यांच्या कुरघोड्यांना रोखा असं साकडं भाजप आमदार यांनी शहांकडे हे साकडं घातलंय। भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना अजित पवार ताकद देत असल्याची तक्रार करणार। राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी वर्धापन दिन आहे। या निमित्ताच्या समारंभासाठी पुण्यातील बालेवाडीची निवड करण्यात आली आहे। या समारंभाचे पुढील आठवड्यात नियोजन केलं जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। कंत्राटदार काम करीत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिलेत। महापालिकेनेही आपली योजना आहे हे समजून प्रत्येक टप्प्यावर पुढाकार घ्यावा असे आवाहन फडणवीस यांनी केले। विदर्भाच्या विकासाबाबत अजित पवार यांनी फेसबुक पोस्ट केले। तब्बल 3000 कोटींचा रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। वर्धा ते बल्हार शहा दरम्यान चौथी रेल्वे मार्गिका मंजूर करण्यात आली आहे। एकूण 176 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असणार आहे। याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना 31 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तिघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली। मयुरी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांवर ठपका ठेवला। पोलिसांनी 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याचा ठपका आयोगाने ठेवलाय। तसेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी महिला आयोगाने केली। पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये अशी मागणी राजेंद्र हगवणेंच्या वकिलाने कोर्टात केली आहे। नवऱ्याने 4 कानाखाली मारणं म्हणजे छळ ठरत नाही असा युक्तिवाद वकील विपुल दुशिंग यांनी केला। त्या वकिलाच्या 4 कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार अशी एक्सपोज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केले। राजेंद्र हगवणे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं होतं, महिलेच्या कानशिलात मारली तर त्याला छळ म्हणत नाही। त्यानंतर रोहिणी खडसे यांनी ही पोस्ट केली। आरोपींच्या वकिलांबाबत चिथावणीखोर आणि बेकायदेशीर भाषा वापरण्याचा अधिकार रोहिणी खडसे यांना नाही अशी प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी दिली। तसेच स्त्रीचे चरित्रहनन करू नये ही संवेदनशीलता बाळगण्याची गरज आहे असा सल्ला त्यांनी हगवणेंच्या वकिलांना दिला। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर सानपाड्यात ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे बॅनर लावण्यात आले। हुंडा घेणारा कळवा, 5000 रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। हुंडा न घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं हे बॅनर लावण्यात आले। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची 6 तास चौकशी करण्यात आली। या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा तपासात समोर आला। राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत। काल नवी मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 18वर गेली। यामुळे मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ नवी मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे। मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल झाले। मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला। तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा भागही मान्सूनने व्यापला। मेट्रो 3च्या वरळी मेट्रो स्थानकातही छताला गळती लागली। तिकीट काउंटरजवळ छत गळती झाली। मेट्रो स्थानकावर गळतीखाली चक्क बादली लावले गेले। त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। मुसळधार पावसामुळे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। त्यामुळे तिथे बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पत्र्यावरून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे वेटिंग हॉलमध्ये मात्र पाणी शिरलंय। बदलापुरात मुसळधार पावसामुळे घर कोसळलं। घरकुल योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने घरावर छत टाकायचं बाकी होतं। यामुळे पावसाचं पाणी घरातील जमीन मुरलं आणि घर कोसळलं। शासनाने दुसरा हप्ता दिला असता तर डोक्यावर छत राहिलं असतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली। भिवंडीत जोरदार पाऊस झाला। यामुळे शहराच्या सकल भागात पाणी साचलं होतं। तर पद्मानगरमधील अनेक नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरलं। यामुळे मनपा प्रशासनाचा नालेसफाईचा दावा फोल ठरला। तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं।
IIT मुंबईच्या पवई येथील लेक साईट परिसरात मगर मुक्त संचार करताना आढळून आले. मंगळवारी रात्री साधारण 6 फूट लांबीची मगर येथील रहिवाशांना वावरताना दिसली. या दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. कल्याण डोंबिवलीतील मुसळधार पावसामुळे सोनारपाडा गावातील घरावर 50 वर्ष जुनं वडाचं झाड कोसळलं. झाड खूप मोठं असल्यामुळे घरांचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वेळ नदीला पूर आला. यानंतर 4 गावांचा संपर्क तुटलाय. जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, करंदी आणि मुखई या गावांचा संपर्क तुटलाय. वेळ नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. महाबळेश्वरमध्ये पावसानं धुवाधार बॅटिंग केली. जवळपास 2 तास सलग मुसळधार पाऊस पडल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झालेत. पावसामुळे गटारे तुंबल्याने महाबळेश्वरमधील रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातून आलेले पर्यटक वैतागले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडजवळच्या कैशेडी बोगद्याजवळ मोठा धोका निर्माण झालाय. मुसळधार पावसामुळे या भागात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांसाठी हे प्राणघातक ठरू शकतं. या बोगद्याजवळचा रस्ता डोंगर फोडून तयार करण्यात आलाय. पहिल्याच पावसात दरडी आणि मोठ्या प्रमाणात दगड कोसळले. लातूर शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे इस्लामपुरा भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय. तर नुकसान झाल्यामुळे नागरिकांनी सरकारने मदत करावी अशी मागणी केली. लातूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. मात्र पाणी साचल्याने नालेसफाईची पोलखोल झाली. पाणी साचलेल्या परिसरात नालेसफाई न झाल्याचा आरोप त्या ठिकाणी नागरिकांनी केला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलाय. त्यामुळे रामतीर्थ गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. जीवनावश्यक वस्तूसह घरातील साहित्य पाण्यात भिजल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली. बीडच्या लिंबोडी येथील प्रकल्पाचे दरवाजे पाटबंधारे विभागाने न बसवल्याने पाट फुटलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच विहिरींचं मोठं नुकसान झालंय. तर पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शासनाने पंचनामे तयार करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अहिल्यानगरमधील कर्जतच्या मिरज गावात आठवडे बाजार भरला होता. मात्र जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाला वाहून गेलाय. आधीच शेतात झालेले नुकसान नंतर बाजारात भाजीपाला वाहून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मुंबई एपीएमसीतील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात अतिनुकसानकारक ठरलाय. मे महिन्यात पावसामुळे हापूस आंबे गळून पडल्याने एपीएमसीतील हापूसचा हंगाम व्यापाऱ्यांच्या हातातून गेलाय. त्यामुळे व्यापाऱ्यांना तब्बल 125 कोटींच्या नुकसानीचा फटका बसला. अवकाळी मान्सूनपूर्व पावसामुळे शेकडो शेत पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शासनाकडून सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर व्हावी असं निवेदन सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. सांगलीच्या शिरोळा तालुक्यात मुसळधार पावसात रुग्णाला पायपीट करून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आलं. मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने रुग्णाला स्ट्रेचरवरून भर पावसात अर्धा किलोमीटर अंतर कापून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आलं. बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथड्या भरून वाहत आहेत. यावेळी एका एसटी बस चालकाने बस थेट पुराच्या पाण्यात घातले. पुराचा कसलाही अंदाज नसताना बसमधील प्रवाशांची जीवाची काळजी न करता बस पुलावर चढवली आहे. या घटनेमुळे चालकावर बार्शी आगार प्रमुख यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. बदलापूरच्या म्हाडा कॉलनी भागात स्लॅबचा प्लास्टर कोसळला. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली. पावसामुळे ही बिल्डिंग जीर्ण झाली असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. स्थानिक कारागिरांच्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र पात्र लाभार्थ्यांना विकास प्रकल्पात देय असलेली जागा देण्यात यावी असंही निर्देश दिले. एसटीच्या ताफ्यात आता स्मार्ट लालपरी दाखल झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मार्ट बसची पाहणी केली. या बसमध्ये 8 CCTV कॅमेरे असून एसटी बस चालक मद्यधुंद अवस्थेत असेल किंवा झोपेत असेल तर विशेष अलार्मची व्यवस्था आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली आता
स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस अधिक सुरक्षित असतील. AI आधारित एसटी बस प्रवासाचीही सुरुवात ठाणे नागपूर मार्गावरून होत आहे. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रोच्या निविदा निघाल्या असून 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पात 15 स्टेशन असणार आहे. बदलापूर शहरात मेट्रो 14चं कारशेड होणार आहे. या सगळ्या प्रकल्पासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च होणार. विरारमध्ये बुलेट ट्रेन स्थानकावर पहिल्या स्लॅबचं टेस्टिंग सुरू झालंय. हा स्लॅब 50 मीटर लांब, 35.32 मीटर रुंद असून सुमारे 300 मिलीमीटर जाडीचा आहे. विरार बुलेट ट्रेन स्थानक डोंगरावर असणार. अष्टविनायक गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याबाबत अजित पवार यांनी एक्सपोज करत माहिती दिली. या विकासासाठी 147 कोटी 81 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती. मच्छीमारांसाठी राज्य सरकारी बँकेकडून 1,000 कोटींचा तरतूद करण्यात आली. तर मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश आलंय. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या सूचना राणेंनी यावेळी दिल्या. पावसाळा आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता शिधापत्रिकेवरील 3 महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या धान्याची उचल 31 मे पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले. राज्यभरातील 11वी प्रवेशासाठी सुरू झालेली ऑनलाईन प्रक्रियेला अजूनही म्हणावा तसा सूर सापडला नाही. संकेतस्थळ वारंवार हँग होणे, पसंती क्रमांकासाठी आवश्यक पर्याय न दिसणे, शोधण्यात वेळ जाणे आणि शुल्क भरण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक वैतागले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी आणि 12वीच्या कंपार्टमेंट परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया 30 मे पासून सुरू होणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये वेटिंग लिस्ट आता कालबाह्य होणार. रेल्वे आता प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट देण्याच्या योजनेवर काम करते. 2030 अखेर सामान्य दिवसांमध्ये प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचं रेल्वेचं उद्दिष्ट आहे. शिरोळ तालुक्यातल्या तमदलगे इथं सख्ख्या भावानं 6 लाख रुपयांची सुपारी देऊन भावाचा खून केलाय. निमशिरगाव येथील अविनाश पाटील याचा मंगळवारी खून झाला. त्याचा भाऊ जिनगोंडा पाटील यानं 6 जणांना भावाला मारण्यासाठी सुपारी दिली. दीपक घरात दारू पिऊन त्रास देत असल्याने सुपारी दिल्याची कबुली भाऊ जिनगोंडा पाटीलनं पोलिसांकडे दिली. उल्हासनगर पोलिसांनी सोन्याची चेन लंपास करणाऱ्या आरोपीला अटक केली. 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातून सोन्याची चेन लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास घेत आरोपीच्या मुसक्यावर. नवी मुंबईच्या वाशीतील अनाधिकृत डान्स बारवर कारवाई करण्यात आली. द रेस नावाच्या डान्स बारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कारवाई केली. या कारवाईनंतर डान्स बारमधील 40 महिलांची सुटका करण्यात आली. तर बार मॅनेजरसह एकूण 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. मकोकाच्या आरोपीने परभणीमध्ये भर रस्त्यात धिंगाणा घातला. यावेळी त्याने जिल्हा रुग्णालयातील नर्सलाही मारहाण करण्यात आली. आरोपी धिंगाणा घालत असतील तर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली. बेळगावात लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. नवऱ्याची आई आंधळी असल्याने मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळला. बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी दुकानातील तब्बल 225 तेलाच्या डब्यांसह इतर धान्यांची चोरी केली. हा सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रात्री घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. अकोला शहरातील मोरणा नदीच्या पात्रात एक अनोळखी इसमाची मृतदेह नदीच्या काठावर आढळून आलाय. पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये मृतदेह वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा केला. नेमका मृतदेह कोणाचा याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रस्त्याच्या पुलाखाली एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळलाय. पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवलाय. पोलीस याबाबतचा अधिक तपास करतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही, मात्र या उच्चस्तरीय भेटीला महत्त्व प्राप्त झाले। भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या 4 राज्यांमध्ये आज मॉक ड्रिल केलं जाणार आहे। गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मॉक ड्रिल केलं जाणार आहे। सीमा सुरक्षा आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। सक्रिय रुग्णांची संख्या 1081 वर पोहोचली असून देशात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय। केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले। भारताची निर्यात यंदा 1 लाख कोटींचा टप्पा पार करणार आहे। देशाची वस्तू आणि सेवा क्षेत्राची निर्यात या आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने व्यक्त केला। मागील वर्षी 825 अब्ज डॉलरची निर्यात झाली। गाझामधील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली। याच दरम्यान गाझामधल्या राफा शहरात अन्नाचं वाटप करताना मोठी चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत 3 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले तर 7 जण बेपत्ता आहेत, ज्यावेळी लोकांनी अन्न घेण्यासाठी गर्दी केली। इस्रायलने गाझामधील एका अपार्टमेंटवर हल्ला केला, ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर या मृतदेहांवर देअर अल बालाहमधील रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाला श्रद्धांजली वाहिली। मार्चपासून इस्रायलने पुन्हा हमासवर हल्ले करायला सुरुवात केली। हार्वर्डमधील प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात निदर्शने केली। व्हाईट हाऊसने हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या मागण्यांची यादी फेटाळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असून विद्यापीठाला मिळणारं अनुदान रोखण्याची धमकी दिली। अमेरिकेत कोणत्याही प्रकारचा व्हिसा घेऊन येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असल्याचं अमेरिकेच्या राज्य विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी स्पष्ट केलं। आम्ही वैयक्तिक व्हिसा किंवा कोणत्या एका व्यक्तीबद्दल निर्णय घेतल्याचं बोलत नाही। चीनने अण्वस्त्रांचा साठा झपाट्याने वाढवायला सुरुवात केली आहे। सध्या त्यांच्याकडे 600 पेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत। 2030 पर्यंत ही संख्या 1000च्या पार जाईल असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलाय। त्याचा परिणाम संपूर्ण आशिया आणि भारताच्या सुरक्षेवर होऊ शकतो। आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे। त्यामुळे आज IPL 2025च्या फायनलचा पहिला मानकरी ठरणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता चंदीगड येथे हा सामना होणार आहे। त्यामुळे या सामन्यांकडे सर्वांचं लक्ष लागेल। IPL 2025 स्पर्धेतील क्वालिफायरचा सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक। या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बेंगळुरू संघासाठी आनंदाची बातमी समोर आली। रॉयल चॅलेंजर बेंगळुरू या संघाचा या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज जॉश हेजलवूड दुखापतीमुळे काही सामने बाहेर होता, मात्र आता तो पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला। 18 वर्षाच्या IPL मध्ये RCBने नवा इतिहास रचला। RCBने IPL 2025 मध्ये होम ग्राउंड सोडून प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील सर्व 7 साखळी सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय। या कामगिरीमुळेच कोहलीच्या संघाने पॉइंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान मिळवण्यात यश मिळवलं। ICC वनडे क्रमवारीत मोठी उलथापालथ पाहायला मिळते। एका भारतीयासह 4 गोलंदाजांची मोठी झेप त्या ठिकाणी पाहायला मिळते। ICCने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली। यामध्ये भारतीय फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू सर रवींद्र जडेजा आता एका स्थानाने झेप घेत 8व्या स्थानावर पोहोचले।